सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्याला चुलीला पाय लावून शेकायचं नाही. ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावले म्हणला पदरच घेईन, तिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात घालायची कल्या लोक. हो, आणि मग मेल्या उपसून घ्यायची. माय मामा कसे कानी जीव गेल्याच निमित्त झालं, मेलेत म्हणायचं. कवडीचं पाप लागत नाही तिला, कवडीच लागत नाही. तू जाग्यावर तुझी आचारसंहिता तू पाळायची, तिची आचारसंहिता तिने पाळायची. लोक काय म्हणते त्याचा विचार करत नाही. हो, आपण आपली आचारसंहिता पाळायची, आपल्याला कोणी विचारित नाही. पावे देवासाठी मान, एरवी तरी पुसे कोण, कोणी विचारलं असतं. मी जर संप्रदायात पडो नसतो, भाऊ राग येऊ देऊ नका, मला तुमच्याकडे साल धरावं लागलं असतं. मी या संप्रदायात पडल्यामुळं मला किंमत आहे, तुम्हाला सगळ्याला याच्यामुळे किंमत आहे. एवढी मोठी ताकद आहे, म्हणून नियम मोडायचे नाही. फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद. असो, वारीला निघाले. विचारलं, हे एवढे एवढे दिवस आहेत ग, तिथे वाढली नाही काय नाही, इतके दिवस. पोळ्या भाजल्या, चपात्या भाजल्या, अशा खरपूस भाजल्या, आणि त्या चपात्या अशा चुरगळल्या रखमाजी बाबांनी. त्याच्यात गुळ टाकला, गावरान तूप टाकलं, त्याला मलिदा म्हणते, आणि मलिद्याचे लाडू केले भाऊ, मोजून लाडू दिले. पण अकलूच पशी आल्याच्या नंतर हातपाय थकले. हातपाय थकल्याच्या नंतर भजन पळड्या पळड्या केलं, आणि मारुतीरायाकडे एकदाच बघितलं. हे पवन सुता, तू बलाची देवता आहेस, तू बलाची देवता आहेस, बलाची देवता. मला फक्त पंढरपुरात जाऊस तरच माझ्या गुडघ्यात ताकद दे, पायात ताकद दे, कमरेत ताकद दे, पाठीत ताकद दे. एकदा पंढरपुरात गेले की तिथं मार रे, दे ना मला कर्ण कृपा. आणि पळडे तिथंच खाली. पळड्याच्या नंतर झोपीत बोलोबा महाराजांचे डोळे रडत होते. माझे बाबा झोपीत झोपीत. तर मंदिरातले मारुतीराय बाहेर आले, बोलोबा महाराजांच्या डोळ्याला बोलू लागले, रुदंतीम चक्षुको भवा. हे डोळे का रडतात? तर त्या डोळ्यानं मारुतीरायला सांगितलं, पवन सुता, ह्या माणसाचं शरीर इतकं पवित्र आहे, या पवित्र शरीराची आम्ही संगती केली म्हणून महिन्याला पंढरपुरातला मालक भेटतोय. आम्ही जर दुसऱ्याच्या शरीराची संगती केली असती तर आम्ही दुसरीकडेच गेलो असतो. पण या साधूच्या शरीराची संगती केल्यामुळं आम्हाला महिन्याला पांडुरंग दिसतोय. पाय थरथर कापत होते, पाय सांगत होते, या पवित्र आत्म्याची संगती केली म्हणून हे पाय पंढरपूरला चालायला भेटतात, आणि म्हणून आम्ही थकतो. तर मारुतीरायनं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, प्रभू, जीवनात खूप भक्त पाहिले, पण झोपेत तुमच्या भेटीच्या तळमळी करता ज्याचे डोळे रडते असा एकमेव व्यक्ती बघितला, त्या व्यक्तीचं नाव बोलोबा महाराज. आणि देवा काम करावं लागते. गरुडाला सांगितलं, गरुडा, विश्वकर्म्याला बोलून घे. विश्वकर्मा कलेची देवता बोलून घेतलं, आणि त्या गावाचं पंढरपूर तयार केलं भाऊ. तिथंच एक वडा होता, त्या वड्याची चंद्रभागा तयार केली, आणि विश्वकर्म्याला सांगितलं, बांधा पुंडलिकरायाचं मंदिर, करा हे आमका घाट, करा हे मठ, आणि सगळ्या देवाला सांगितलं, तुम्ही वारकरी व्हा. सकाळी उठली बोलोबा महाराज तर चंद्रभागेच्या पात्रात. त्याने विचार केला, मी झोपीत तर नाही, आणि झोपताना इच्छा केली ती नाही वारी एवढी पूर्ण करणं. देवा, इतकी करणं माझी वारी पूर्ण. इच्छा आळी पुरविली आळी सांगतोय. अंगाला चिमटा घेतला, मी जागृत तिथे, मी झोपीत नाही. रात्री एका मंदिरात झोपलो होतो, तिथं माझे हातपाय दुखत होते, आता हातपाय ठणठणीत आहे, मी पंढरपुरात आहे, कसं शक्य? आणि सगळे वारकरी ओळखीचे, चला बोलोबा महाराज, करा अंघोळ. हे सगळे तयार केलेले ना, हे खोटे वारकरी होते, मावेची तयार केलेली खरे नव्हते, देवान तयार केलेले होते, करा अंघोळीला चला. पण रुक्माजी बाबा बोलोबा महाराज म्हणले, पंढरपूर खरंच आहे का बाबा? तर अडचणीतच आहे.
निकटवर्ती जे हमेशा दर महिन्याला भेटायचे का ते जवळ आले. उठानं रामभाऊ इकडे या ना. हे खरंच पंढरपूर आहे का हो? काय बोलता म्हणले राव तुम्ही, खरंच पंढरपूर आहे? आणि मग कोणतं पंढरपूर आहे? हेच पंढरपूर आहे ना. माही जर शंकाचे म्हणले हे देव गेला आणि पंढरपुरातल्या मालकाला सांगितले, ते मानायला तयार नाही. पंढरपुरातला मालक एका ओळखीच्या वारकऱ्याच्या रूपात आला. बोलो बा महाराज चला नगर प्रदक्षिणा करायची. ऐका म्हणले तात्या साहेब हे जरा पंढरपूर खरं वाटेना, मला पंचांग आणा बरं. मग मात्र पंढरपुरातल्या मालकाचा कष्ट सुटला आणि पंढरपुरातल्या मालकाने बासरच्या सरस्वतीची आराधना केली, ब्रह्मकन्या सरस्वतीची. आणि तिला सांगितलं मग इज्जत सांभाळ. अक्षराची देवता सरस्वती असती, अक्षराची देवता सरस्वती असती. तिची कृपा झाली की चांगल्या माणसात बोलता येते. आणि तिची आवकृपा ज्याला झाली ते कुठं भानगळल्यावानी बोलत. त्याला काही कवडीची अक्कल नसती, काय नसती. ते कोणाला काय बोलन, कोणाला काय चपका हाणील, कोणाला कुठं हुक टाकीन, काय काय मिळत नसतं. ते भानगळलेलंच ना. त्याच्यावरली सरस्वतीची कृपाच गेली. अक्षराची देवता सरस्वती असते. आणि तिला सांगितलं माई इज्जत सांभाळ. सरस्वती पंचांगात घुसल्या, अक्षराला कळून गेलं कोणाच्या बोकांडीवर बसाव. हो, नवमीला हजर वारकरी. कशी नवमी करायची अण्णा? इकडून अक्षर फिरायले, तिकडून अक्षर फिरायले आणि केली नवमी तयार. बघा पंचांग, आजची नवमी आहे आणि तुम्ही नवमीला इथे येतात. ते सगळं खरंय गडे म्हणले. पण मी वारीला निघताना मी जितके दिवस सांगितले तितक्या दुप्पट रोजचे 2 लाडू, सकाळी एक संध्याकाळी एक. इतके लाडू माझी कपाळाची. मी माझ्या नावानं जी कुंकू लावती ती माझी पत्नी मला लाडू करून देती. माझी पिशवीतले लाडू मोजू द्या. भाऊ लाडू मोजल्या आगाव भरले ना. लाडू मोजल्या आगाव भरले आणि समोरच्या वारकऱ्याचं मनगट दाबलं. तूच खरा आहेस का सांग? सांग तू रामभाऊ आहेस का? सांग तू तात्या साहेब आहेस का? खळा खळा रडू लागलं. रूप प्रगट केलं जगाच्या मालकाने. मी विठ्ठल आहे. देवा हे काय? हे अकलूज आहे. मग याचं पंढरपूर का केलं? तुम्ही तिथपर्यंत चलू शकत नव्हतात आणि तुमची इच्छा अधुरी राहू नये याच्या करता